आपण सध्या भंडाऱ्याच्या वरठी येथील निशा गॅस एजन्सी समोर आहोत. बघू शकतो आपण हे भारत गॅस एजन्सी आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे भारतावरही पाहायला मिळतो. भारतात अनेक ठिकाणी जे आहेत याच्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडरचा तुटवडा यामुळं जे आहे अनेकांना भेडसावत आहे आणि नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपण बघू शकतो या निशा गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा यामुळे पाहायला मिळत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी जरी म्हणत असले की सिलेंडरचा साठा पुरेसा आहे, मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहेत अशा प्रकारे सिलेंडरच्या लांब रांगा पाहायला मिळतात. आज बघू शकतो आपण गेल्या 4 दिवसापासून हे वरठी येथील या एजन्सी समोर अशा प्रकारे रांगा लागत आहेत आणि नागरिक जे आहेत ते सर्व कामं सोडून सकाळपासून 6 वाजतापासून जवळपास इथं रांगेत लागल्याचे सांगतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगशील दादा, केव्हापासून तू इथं रांगेत लागलेला आहे आणि काय कुठे राहते तू? सकाळी 7:30 वाजतापासून आलेलो रांगेमध्ये. किती दिवस झाला तुम्ही नंबर लावला होता? 15 तारखेला नंबर लावला. नक्कीच 15 तारखेला त्यांनी नंबर लावला आणि आता सकाळी 6 वाजतापासून ते रांगेत लागले आहेत. आपल्यासोबत पुन्हा काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगशील, काय तुला अडचणी नेमक्या सकाळपासून आहेत? सकाळपासून आम्ही लाईन मध्ये लागले आतापर्यंत. ते 5-5 जण ओटीपी साठी त्यांना ओटीपी येत नाही वेळेवर. त्याच्यानंतर आमची बुकिंग झाल्याच्या नंतर सुद्धा आमच्याजवळ जे नंबर असला बुकिंग नंबर, तरी पण त्यांना ओटीपी लागत आहे. कधी मग कशासाठी अडचण येत आहे, आउट फॉर डिलिव्हरीसाठी म्हणत आहे, असे कारण देऊन ते घरी पाठवतात काही काही जणांना. आणि त्याच्यानंतर आता 5-5 जण झाल्याच्या नंतर आमचे सकाळपासून आम्ही 7 वाजतापासून लाईनमध्ये झाल्याच्या नंतरही 50 जण तरी आतापर्यंत झालेले नाहीत. आता 12 वाजत आहेत, 1 वाजत आहेत. नक्की खरं पाहायला गेलं तर उपाशी तपाशी लोक जे आहेत सकाळी 6-7 वाजतापासून इथं रांगेत लागलेले आहेत, मात्र अजूनपर्यंत त्यांना सिलेंडर मिळालेलं नाहीये. आणि जवळपास म्हणजे जी सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आहेत, जवळपास 50ही लोकांना सिलेंडर अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. म्हणजे बघू शकतो जवळपास दुपारपर्यंत हे नागरिक आता इथं वाट बघत आहेत, मात्र सिलेंडर मिळत नाही. आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कुठेतरी सांगतात की सिलेंडरचा साठा मुबलक आहे. मात्र अशात आता नागरिक जे आहेत ते संभ्रमात सापडलेले आहेत. सिलेंडरचा साठा खरंच आहे की नाही हा प्रश्न आता नागरिकांसमोर भेडसावत आहे. यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.